नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट. कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही विनंती कळकळीची राहणार आहे. तरी चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. आर्थिक ऊर्जा वाढवणारा कांदा. बघू शकता महत्त्वाचे अपडेट. निर्यात शुल्क हा देशाकडून निर्यात केला जात आहे. निर्यात शुल्क हा देशाकडून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूवर लादला जाणारा कर आहे. देशासाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्यासाठी तसेच परदेशी वस्तू महाग करून देशांतर्गत उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी निर्यातीवरील कर आकारला जातो. भारत सरकारने 1 एप्रिल 2025 पासून कांद्याच्या निर्यातीवरील 20% शुल्क मागे घेतले आहे. या संदर्भात ग्राहक व्यवहार विभागाच्या पत्रावरून महसूल विभागाने नुकतीच या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. भारतातील ताज्या आणि कांदा निर्यातदारांना जगभरातील बाजारपेठेमध्ये विशेष मध्य पूर्वेतील बाजारपेठेमध्ये फायदेशीर संधी मिळाल्या आहेत. विशेष उच्च मागणीमुळे भारतातून दुबईला कांदा निर्यातीला लक्षणीय क्षमता दिसून आली आहे. 2023 मध्ये कांद्याची सर्वाधिक आयातदार अमेरिका 787 दशलक्ष, इंडोनेशिया 744 दशलक्ष, व्हिएतनाम 509 आणि एकंदरीतच या ठिकाणी भारत सरकारने कांदा निर्यात शुल्क रद्द केले असल्यामुळे अनेक फायदे होऊ शकतात. त्यातील काही फायदे पुढीलप्रमाणे आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होण्यास मदत होईल, कारण निर्यात शुल्क कमी झाल्याने परदेशी बाजारपेठेतील भारतीय कांद्याची मागणी वाढेल. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल की अधिक किंमत मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल व त्यांना भविष्यातील शेतीसाठी अधिक गुंतवणूक करता येईल. त्यातून पुन्हा शेती उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात चालना मिळण्यासाठी मदत होईल, कारण शेतकऱ्यांना कांदा उत्पादन योग्य दर मिळण्यास ते कांदा उत्पादक अधिक प्रयत्न करून जास्तीत जास्त उत्पादन घेतील आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीचा प्रयत्न करतील. यामुळे कृषी क्षेत्र अधिक बळकट होईल आणि शाश्वत शेतीचा विकास होण्यास मदत होईल. एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे. रोजगार निर्मितीला मदत होईल, कारण कांदा निर्यातीशी संबंधित प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक, साठवणुकीची यासारख्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. निर्यात वाढल्यामुळे अनेक लोकांना थेट किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो, जे अनेक लोकांना या ठिकाणी जे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी फायदेशीर ठरण्यास मदत होईल आणि परकीय ग्राहकांचा भारतात विश्वास वाढण्यास मदत होईल. कारण कांदा हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. अनेक देश भारतीय कांद्यावर अवलंबून असतात, परंतु निर्यात बंदी किंवा उच्च निर्यात शुल्कामुळे ते इतर देशाकडून कांदा खरेदी करण्यास या ठिकाणी प्राधान्य देतात. निर्यात शुल्क कमी केल्याने परदेशी बाजारपेठेत भारताच्या कांद्याची सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित होईल आणि भारतावर परदेशी ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ महाराष्ट्र